मैत्रिणी नमस्कार. आपण पाहणार आहोत वचन दिले तू मला याचा फुल एपिसोड. तर चला मग स्टार्ट करूया. ऊर्जा पद्माच्या घरी तिला घ्यायला येते आणि विचारते, पद्मा झालीस का ग तयार? आणि बाजूला अभ्यास करत बसलेला बंटी असतो आणि बंटीला विचारते, काय रे कसा चाललाय अभ्यास तुझा? आणि त्यावर बंटी म्हणतो, मस्त. ऊर्जा पद्माला म्हणते, बरं चल पटकन, बचत गटाच्या बाया जाण्या अगोदर तुला त्यांची ओळख करून देते. त्यावर पद्मा ऊर्जाला म्हणते, ऊर्जाताई थँक्यू हां, तू किती करतेस माझ्यासाठी. अगोदर माझा जीव वाचवलास, माझ्यासाठी कोर्टात लढलीस, मला तुझ्या घरी राहायला दिलंस आणि आता तू माझ्या पोटा पाण्याची सुद्धा सोय करतेस. त्यावर ऊर्जा म्हणते, याचं सगळं क्रेडिट आईला जातं. त्या बचत गटाच्या राहुल काकू आहेत ना, त्यांनी कबुली दिली की तुला तिथे पापड कारखान्यामध्ये कामाला लावतील म्हणून. त्यावर पद्मा म्हणते, त्यासाठी मला काकूंना थँक्यू म्हणावं लागेल. आणि ऊर्जा म्हणते, त्यासाठी तुला आधी घरी यावं लागेल. ऊर्जा म्हणते, हो ग, मलाही भेटायचंय काकूंना. आणि बंटी म्हणतो, मला पण. पद्मा एका काकूची साडी घेते, म्हणजे तिला पिको फॉलसाठी आलेली असते आणि ती ऊर्जाला म्हणते, वाटेतच त्यांचं घर आहे, त्यांना देते आणि मग पुढे जाते. आणि इकडे हर्षवर्धनला शिकरेचा फोन येतो. शिर्के म्हणतो, माझ्या मुलाचं अरेस्ट वॉरंट निघतंय, तुम्ही काय ॲक्शन घेतली की नाही? हर्षवर्धन म्हणतो, विक्रांतला अटक होणार नाही. आणि बाजूला विजया असते. हे ऐकून विजयाला मोठा धक्का बसतो. हर्षवर्धन पुढे म्हणतो, मी ते होऊच देणार नाही. आणि शिर्के म्हणतो, आजकाल काय सिनेमाच्या तिकिटासारखे मिळायला लागलेत का अरेस्ट वॉरंट? कशाच्या आधारावर घेताय ते अटक वॉरंट? त्यांची हिंमतच झाली कशी? हर्षवर्धन म्हणतो, शिर्के साहेब, केस माझ्याकडे आहे, तुम्ही सगळं माझ्यावर सोपवा. त्यावर शिर्के म्हणतो, त्याचीच तर भीती वाटायला लागली आहे ना. साखरपुड्याच्या वेळेस सगळं तुमच्यावरच सोपवलं होतं, काय केलं तुम्ही? हर्षवर्धन म्हणतो, अँटिसिपेटरी बेल नावाचा एक प्रकार असतो, माहिती आहे ना तुम्हाला? त्यावर शिर्के म्हणतो, हो माहिती आहे. आणि ते पुढे म्हणतात, शेवटी ती वेळ आणलीतच तुम्ही मला माझी पॉवर दाखवण्याची. आणि त्यावर हर्षवर्धन म्हणतो, याच्यामध्ये राजकारण आणू नका, मला ही केस लिगल पद्धतीने टॅकल करू द्या. कुठल्याही परिस्थितीत मी विक्रांतला अरेस्ट होऊ देणार नाही. शिर्के म्हणतात, यावेळी तरी विश्वास ठेवू ना मी तुमच्यावर? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, तुमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आणि इकडे शौर्य आजीला फोनवर सांगतो, हो आजी, अगं ती असं माझ्याशी बोलत होती ना जसं काय आमच्यामध्ये काही घडलंच नाहीये. इतकं भारी वाटलं मला, माहितीये, इतकं भरभरून बोलत होती. आणि हे ऐकून आजी खूप आनंदी होते. या 2 दिवसांमध्ये काय काय झालं, ती कोणाला कोणाला भेटली, कुठे कुठे गेली, हे सगळं तिने सांगितलं. मला तर वाटतंय ना, हिने सगळं मनामध्ये साठवून ठेवलं होतं आणि कधी शौर्य भेटतो आणि कधी मी त्याला सांगते, असं झालं होतं. त्यावर आजी म्हणते, बघ मी तुला म्हटलं होतं ना. आणि त्यावर शौर्य विचारतो, आजी तू म्हणतेस तसं खरंच असेल ना ग? तिच्या मनात माझ्याविषयी प्रेम असेल ना? त्यावर आजी म्हणते, अरे हो, असणारच, त्याच्याशिवाय थोडंच असं होईल. आणि त्यावर शौर्य बोलतो, मग ती सांगत का नाहीये, कशाला घाबरते? त्यावर आजी म्हणते, शौर्य, कधी कधी आयुष्यामध्ये थोडीशी धडपड करावी लागते, पण जे जिंकायला सगळ्यात अवघड असतं ना, ते आपल्या आयुष्यामध्ये नेहमी महत्त्वाचं असतं, हे लक्षात ठेव. आणि ऊर्जाला जप, तुझ्या प्रेमाला जप, तिला कुठेही दूर जाऊ देऊ नकोस, तिला गमावू नकोस. त्यावर शौर्य म्हणतो, कधीच नाही आजी. असं म्हणून ते दोघं जण फोन ठेवतात. आणि इकडे विक्रांत आणि त्याचे मित्र एका जागी येतात. एक मित्र म्हणतो, विक्रांत ऐक आमचं, असं करू नकोस, तू खूप मोठी स्टेप घेतोयस, अजून एकच केस निस्तरली नाहीये, त्यात तू दुसऱ्या मॅटरमध्ये फसतोयस. विक्रांत त्याचा हात झिडकारतो आणि म्हणतो, हे मॅटर नाहीच आहे माझ्यासाठी. तो पुढे म्हणतो, तिला गायब करून सुटणार मी, बघच तू. तिला उचलायचं आणि एका ठिकाणी डांबून ठेवायचं आणि इतकं घाबरवायचं की तिनं स्वतःहून केस मागे घेतली पाहिजे. त्यातला एक मित्र म्हणतो, पण तिला किडनॅप करायचं कसं, हे आपल्याला नाही जमणार हे. आणि त्यावर विक्रांत म्हणतो, मंदाईस का रे जरा, आपण तिथं फील्डवर स्वतः जायचं नाहीये, आपण माणसं लावलीत, फक्त आपण दुरून नजर ठेवायची. त्याचा तिसरा मित्र म्हणतो, ए विक्रांत, हे खूप रिस्की आहे, तिला काही झालं तर? त्यावर विक्रांत म्हणतो, झालं तर होऊ दे, बरंच आहे की मग. त्याचे मित्र घाबरतात आणि म्हणतात, ए असं नाही करायचं रे, संपवायचं वगैरे काही नाहीये. आणि विक्रांत म्हणतो, ए गप रे, तुझं रडगाणं बंद कर आणि मला जे करायचं ते मी करणारच. तो मित्र म्हणतो, अरे मारू नको रे तिला. त्यावर विक्रांत म्हणतो, घेऊन जा मग तुझ्या घरी तिला. विक्रांत रागात म्हणतो, त्या पद्माने माझी वाट लावली, इतकं हैराण मला कोणच केलं नाही आतापर्यंत, त्या पनवतीला मी आज सोडणार नाहीये. असं म्हणून विक्रांत तोंडाला स्कार्फ गुंडाळतो आणि तिथून निघून जातो. आणि इकडे शिर्के म्हणजे विक्रांतचे पप्पा कोणाला तरी फोनवर बोलत असतात आणि तिथे शिर्केचा पीए येतो आणि त्यांचा फोन होण्याची वाट पाहतो. तो म्हणतो, काय, बोल ना. तो पीए म्हणतो, साहेब, मी विक्रांत साहेबाचं बोलणं ऐकलंय, ते म्हणत होते म्हणजे कोणातरी पद्मा नावाच्या मुलीला त्यांनी उचललंय आणि तिला मारण्याचा कट रचतायत. त्यावर शिर्के म्हणतो, काय करायचं ह्या मुलाचं, हा मुलगा मला खड्ड्यात घालेल एका दिवशी, मी ह्याला जन्माला घालून पाप केलंय असंच वाटतंय मला. आणि इकडे हर्षवर्धन भजनला म्हणतो, विक्रांतच्या बेलसाठी पेपर हातात घ्या, जेवढं अर्जंट होईल तेवढं. भजन म्हणतो, लगेच करतो सर.
आणि शौर्याची गाडी ऊर्जाला शोधत शोधत तिथपर्यंत येते आणि तिथे जवळच 2-4 पावलाच्या अंतरावर विक्रांत काही गुंडांना पद्माचा फोटो दाखवतो आणि म्हणतो, नीट बघा, ही पद्मा आहे, हिला संपवायचंय. आणि शौर्य त्या गाडीला बोलत असतो, शौर्य जागीरदार, आता तुमचा जॉब इथे संपलेला आहे. आता ऊर्जाचा शौर्य ऊर्जाला शोधणार. आणि तो मनालाच म्हणतो, यार ऊर्जा, मला तुझ्या फोनची वाट सुद्धा बघवत नाहीये. मी तुला शोधत शोधत इथपर्यंत आलो. प्रत्येक ठिकाणी मला तुझ्यासोबत राहायचंय. तू कोर्टात जाणार, शौर्य सुद्धा कोर्टात येणार. तू पद्माकडे जाणार, शौर्य सुद्धा पद्माकडे येणार. असं म्हणून शौर्य तिथून निघतो आणि इकडे विक्रांत त्या माणसांना सांगतो, काम व्यवस्थित झालं पाहिजे, एकही चूक झालेली चालणार नाही. शौर्य तिकडून येतो आणि विक्रांत तिकडून जातो. दोघांची धडक लागते आणि विक्रांतच्या हातातला मोबाईल खाली पडतो, पण त्याच्या तोंडाला स्कार्फ असतो. शौर्य त्याला पाहतो आणि म्हणतो, सॉरी, तुमचा मोबाईल पडला, तुम्हाला लागलंय का? त्यावर तो हात वारे करून सांगतो, पण तोंडातून शब्द काढत नाही. लांबून लपून छपून बसलेले मित्र त्याचे हे सगळं पाहत असतात. विक्रांतचे मित्र शौर्याला ओळखतात आणि तिथून कट मारतात आणि इकडे शौर्य फोनवर बोलत असतो. त्या संधीचा फायदा घेऊन विक्रांतही तिथून निष्ठतो आणि तिकडून ऊर्जा आणि पद्मा दोघी जणी गप्पा मारत येत असतात. ऊर्जा तिला सांगते, अगं त्या राहुल काकू आहेत ना, खूप चांगले आहेत स्वभावाने, नक्की तुला काम मिळून जाईल. आणि ते गुंडे त्यांना पाहतात. तो गुंडा ते पद्माला पाहून म्हणतो, अरे हीच ती पद्मा. पद्मा ऊर्जाला म्हणते, ताई 1 मिनिट थांबा, ही साडी मी पटकन त्या काकूला देऊन येते. पद्मा ती साडी घेऊन त्या काकूकडे जाते आणि ऊर्जा फोनवर बोलते. तेवढ्यामध्येच ते ऊर्जापासून ते गुंडे लोक पास होतात. ऊर्जाचा त्यांना धक्का लागतो. त्या लोकांनी तोंडाला रुमाल वगैरे बांधलेला असतो आणि रुमालावर बेशुद्धीचं औषध असतं. हे सगळं ऊर्जा पाहत असते आणि तिच्या लक्षात येतं काहीतरी गोंधळ होणार आहे. आणि थोड्या वेळाने तिच्या लक्षात असं येतं की ही लोक तर पद्माच्याच मागावर आहेत. ऊर्जा धावत पळत पद्माकडे येते आणि पद्माला जोरात ओरडते, पद्मा पळ. त्या लोकांना ती धक्का देते आणि पद्माचा हात धरून त्या दोघीजणी तिथून पळून जातात. त्या पुढे आणि ते लोक मागे, असं त्यांचा पाठलाग चालू असतो. आणि इकडे विक्रांत त्यांच्या मित्राजवळ येऊन उभा राहतो आणि त्याचा मित्र म्हणतो, अरे तुझी ज्या मुलाबरोबर टक्कर झाली तो? आणि विक्रांत म्हणतो, तो शौर्य, जागीरदारांचा मुलगा. तो मित्र म्हणतो, म्हणजे तुझ्या तीर्थाचा भाऊ? अरे त्या दिवशी देवीच्या मिरवणुकीमध्ये हाच तर होता तो. त्यावर विक्रांत म्हणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्याने मला पाहिलं नाही. त्यावर त्याचा मित्र म्हणतो, अरे त्या दिवशी ह्याच्यासोबत आमची मारामारी झाली. हे ऐकून विक्रांतला खूप शॉक बसतो आणि तो म्हणतो, मग तुम्ही मला त्या दिवशीच का सांगितलं नाही? त्यावर तो मित्र म्हणतो, अरे आम्हाला काय माहिती, हा तीर्थाचा भाऊ आहे. विक्रांत म्हणतो, म्हणजे मिरवणुकीत मारामारी झाली म्हणजे ह्याने पद्माला बघितलं असेल. त्याचा मित्र म्हणतो, नाही, तोपर्यंत ती पळून गेली होती. त्यावर विक्रांत म्हणतो, नाही, ही शक्यता टाळता येत नाही. विक्रांतचे मित्र त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. ते म्हणतात, अजूनही वेळ गेलेली नाहीये, हे सगळं थांबव. तो शौर्य पण आहे तिकडे, उगाचच प्रॉब्लेम वाटतील. त्यावर विक्रांत म्हणतो, ए गप्रे, हा माझा मॅटर आहे, मी बघेन काय करायचं ते, मला तुमची गरज नाहीये. आणि तेवढ्यामध्येच विक्रांतच्या फोनवर फोन येतो. पप्पा नावाने फ्लॅश नंबर होतो. विक्रांत नंबर पाहून म्हणतो, आता हे कशाला फोन करतायत, बसा ना पक्षात. आणि इकडे शिर्के पोळ्या टाकतो आणि म्हणतो, हा बापाचा फोन कट करतोय, एवढी हिंमत ह्याची? कुठं जाऊन बसला एकटा पत्ता नाही. पुन्हा काहीतरी कुटाणा केला तर त्या हर्षवर्धनच्या परत पाया पडाव्या लागतील. आणि इकडे शौर्य पद्माच्या घरी येतो. बंटीला विचारतो तेव्हा बंटी सांगतो, ती तर ऊर्जाताईसोबत पापड फॅक्टरीला गेली आहे. त्यावर शौर्य म्हणतो, अरे ते तर मला माहिती आहे, पण तुला माहिती का ती पापड फॅक्टरी कुठे आहे? त्यावर बंटी म्हणतो, हो. बंटी पुढे म्हणतो, आमच्या चाळीच्या बाहेर पडलात ना, उजव्या साईडला वळा, मग सरळ जायचं. सरळ गेलात ना, मग 3ऱ्या गल्लीत जायचं. मग 3ऱ्या गल्लीच्या शेवटाला पापड फॅक्टरी आहे. शौर्य बंटीला थँक्यू म्हणतो आणि बाय म्हणतो. आणि इकडे ऊर्जा आणि पद्मा दोघीजणी पळत असतात आणि त्यांच्या मागे गुंडे असतात. ह्या दोघीजणी पळतच असतात, गुंडे त्यांच्या मागे असतात. आणि ऊर्जा तिथला एक ड्रम घेते आणि त्या गुंड्याच्या डोक्यात घालते. तो गुंड तिथंच आडवा पडतो आणि तसाच उठून पद्माच्या मागे लागतो. ए थांब असं म्हणत तो पळत असतो. समोरून एक गुंड त्यांची वाट पाहत असतो. ऊर्जा तिथलेच एक मिरचीची प्लेट घेते आणि त्याच्या तोंडावर घालते. ऊर्जा तिला म्हणते, आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिशेने जावं लागेल. ऊर्जा म्हणते, मी ह्या गल्लीतनं जाते, तू त्या गल्लीतनं जा. पण हे पद्माला मान्य नसतं. ती म्हणते, नाही ग ताई, असं नाही करायचं. परत तिथे एक गुंडा येतो आणि एक हॉकी स्टिक त्यांच्या डोक्यात घालणार. तो त्यांचा वार चुकून त्या दोघीजणी वेगवेगळ्या दिशेने पळत जातात. आणि इकडे शौर्य गल्ली हुडकीत फिरत असतो. एका माणसाला विचारतो, दादा 3री गल्ली? आणि तो माणूस म्हणतो, ही काय समोरचीच. शौर्य विचारतो, पापड फॅक्टरी तिकडेच आहे का? तो माणूस म्हणतो, हो. आणि परत इकडे विक्रांतला त्याच्या पप्पाचा फोन येतो आणि तो म्हणतो, बोला पप्पा. त्याचे पप्पा म्हणतात, का रे, तू फोन का उचलत नाहीयेस आणि आहेस कुठे? एवढा कुठं बिझी आहेस, बापाचा फोन उचलायला वेळ नाही तुला? त्यावर विक्रांत म्हणतो, सॉरी. बोला ना, काय झालं? आणि त्याचे पप्पा म्हणतात, वर थवाड करून मलाच विचारतोयस? विक्रांतचे पप्पा म्हणतात, तू जिथे कुठे असतील तिथून आत्ताच्या आत्ता निघून ये. त्यावर विक्रांत म्हणतो, येतो, एक काम करतो आणि लगेच येतो. त्याचे पप्पा विचारतात, कोणतं काम? पद्माचा बंदोबस्त? विक्रांत आता जरा रागामध्येच बोलतो. तो म्हणतो, जासूस लावले तुम्ही माझ्या मागे आणि तुमचा तो PA माझी अजून जासूसी करतो. त्याचे पप्पा म्हणतात, माझ्या डोक्याला काही ताण करून ठेवू नकोस हा, पटकन घरी निघून ये.
मला अजून काही कुटाणा नकोय. त्यावर विक्रांत म्हणतो, माझं मॅटर मला माझ्या पद्धतीने हँडल करू द्या. असं म्हणून तो मोबाईल स्विच ऑफ करून ठेवतो. शिर्के म्हणतात, काय करू ह्या पोराचं? ह्या पोराला जन्माला घालूनच मी मोठी चूक केली असं वाटतंय. आणि त्या पियाला म्हणतात, पाटोळे, हा सनकी डोक्याचा पोरगा आहे. कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी येऊ शकते. सगळ्या दृष्टीने तयारी ठेवा. सिच्युएशन हँडल करा. आणि ह्या गोष्टी कुठे बाहेर जाऊ नयेत. आणि हे सगळं काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यावर तो पीए म्हणतो, हो साहेब. आणि इकडे तीर्था तिच्याच विचारामध्ये असते. ती स्वतःशीच म्हणते, एका गुन्हेगार मुलाशी मी लग्न कसं करू? आणि तिकडून आदित्य येतो. आदित्य तीर्थाला म्हणतो, मी तुझ्यासाठी काहीतरी खास आणलंय, तुझ्या आवडीचं. आणि तिला तिची आवडती चॉकलेट पेस्ट्री काढून देतो. ती तोंड फुगून बसलेली असते आणि ती बाजूला पेस्ट्री ठेवून देते. त्यावर आदित्य म्हणतो, तुला तर पेस्ट्री एवढी आवडते, सगळं घरभर नाचत असतेस, मग आता काय झालंय? तीर्थ आदित्यला विचारते, दादा मला एका प्रश्नाचं उत्तर दे. मोठी माणसं कधी कधी चुकीचा निर्णय घेऊ शकतात. त्यावर आदित्य म्हणते, हो. तीर्था म्हणते, त्यांच्या वाईट निर्णयाचा जर माझ्यावर परिणाम होत असेल तरी मी तो निर्णय ॲक्सेप्ट करायचा? त्यावर आदित्य म्हणतो, नाही. आदित्य म्हणतो, आपण स्वतःबद्दल स्टँड घ्यायचं. पण एक सांग मला, तुला काय झालं? तू असे प्रश्न काय विचारतेस? तीर्था म्हणते, जर त्यांनी नाहीच ऐकलं तर? त्यावर आदित्य म्हणतो, ते ऐकतील की नाही ऐकतील, स्पष्ट बोलायचं. मला हे पटलेलं नाही. त्यावर तीर्था म्हणते, पण दादा हे बरोबर आहे ना? आदित्य विचारतो, हो, पण सांग ना काय झालं? त्यावर तीर्था म्हणते, दादा जर मला स्टँड घ्यायची गरज पडली आणि सपोर्ट सिस्टीम पाहिजे असेल तर तू माझ्या पाठीशी आहेस ना? त्यावर आदित्य म्हणतो, तू घेतलेला निर्णय बरोबर आहे याची खात्री झाली ना, मी तुझ्या पाठीशी उभा राहील. आणि मीच नाही तर शौर्यसुद्धा उभा राहील. परत आदित्य विचारतो, पण सांग ना काय झालंय? आणि तीर्था म्हणते, मी तुला वेळ आल्यावर सांगते. तीर्थ आदित्यचा हात हातात घेते आणि म्हणते, दादा तू हमेशा माझ्यासोबत उभं राहशील असं प्रॉमिस कर मला. आणि त्यावर आदित्य म्हणतो, तू कोणाच्याही विरोधात उभी राहिलीस तरी हा दादा हमेशा तुझ्या पाठीशी उभा राहील. तीर्था विचारते, जर हा स्टँड डॅडच्या विरोधात असेल तरी सुद्धा उभा राहशील? आदित्य म्हणतो, हो तीर्था, डॅडच्या विरोधात जरी उभं राहायचं असेल ना तर मी तुझ्या बाजूने उभा राहील. आणि इकडे शौर्य ऊर्जाला शोधत येत असतो आणि ऊर्जा त्या गुंडांपासून वाचून पळण्याचा प्रयत्न करत असते आणि ती एका जागेला जाऊन लपते. तो गुंडही ऊर्जाला शोधत असतो आणि शौर्य स्वतःशीच म्हणतो, हिला शोधायच्या आधीच ही निघून जाईल, तिला फोन करायला हवा. असं म्हणत ऊर्जाला फोन करतो आणि तिची बेल वाजताच ते गुंडही सावध होतो आणि तिच्या दिशेने जात असतो. शौर्य तिला विचारतो, काय झालं? तू इतक्या हळू आवाजात का बोलतेस? आणि ऊर्जा म्हणते, अरे पद्माच्या मागं काही गुंड लागलेत. हे ऐकून शौर्यला खूप मोठा धक्का बसतो आणि शौर्य विचारतो, तू कुठेस आता? त्यावर ऊर्जा म्हणते, इथेच आहे मंदिरात. तिच्या आवाजाने आलेला गुंड सावध होतो आणि तिच्यावर हमला करणार तोच ऊर्जा त्याच्याकडे पाहते आणि तिच्या हातात जी पर्स असते ती पर्स त्या गुंडाच्या डोक्यामध्ये घालते आणि तो गुंड एका सायकलवर जाऊन पडतो. ऊर्जा तिथून निघून जाते आणि तो गुंड तिच्या मागे येतो आणि इकडून पद्माही तिथेच त्याच जागेवर पोहोचते. पद्माच्याही मागे गुंडे असतात. आता दोघी जणी एका ठिकाणी आलेले आहेत. पद्मा आणि ऊर्जा दोघीचा हातामध्ये हात असतो आणि ते गुंडे म्हणतात, आज तू मेलीस, आज आम्ही तुला मारून टाकणार. एक गुंडा पद्माच्या डोक्यात काठी मारतो आणि ऊर्जा त्या काठीचा वार ती स्वतःवर घेते आणि पद्माला पलीकडे ढकलते. ऊर्जाला त्या वारामुळे खूप मोठी चक्कर येते. ऊर्जा डोकं हातात धरते. ऊर्जाच्या डोक्यातून रक्त निघत असतं. हे पाहून पद्मा खूप जोरात ऊर्जाताई म्हणून ओरडते. परत तो गुंडा पुढे येतो आणि ऊर्जाच्या डोक्यामध्ये परत एकदा वार करतो. तो गुंड पद्माला मारायला जाणार असल्या ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे रक्ताच्या थारोळ्यामध्ये ऊर्जा पद्माला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. रक्ताच्या थारोळ्यात असलेली ऊर्जा त्या गुंडापर्यंत जाते आणि त्या गुंडाला लांब ढकलून देते. परत एकदा ऊर्जा त्या गुंडाच्या हातचा मार खाते आणि खाली जमिनीवर पडते. एकूण 3 वेळा ऊर्जाच्या डोक्यामध्ये काठीचा मार लागतो आणि एक गुंडा येतो आणि पद्माच्या ओढणीने तिचा गळा आवळतो. आणि शौर्यला तर काय अजून ह्या दोघी सापडल्या नाहीत. शौर्य इकडे तिकडे त्यांना शोधत असतो. परत तो गुंडा एक चाकू काढतो आणि ऊर्जाच्या दिशेने येतो. तिकडून शौर्य आलेला असतो आणि तो शौर्य लांबूनच पाहतो. आता पद्मासुद्धा खूप घाबरलेली असते आणि ऊर्जाला चक्कर आलेली असते. स्वतःला वाचवण्याची तिची धडपड असते. तो गुंडा ऊर्जाच्या पोटामध्ये चाकू खुपसणार तोच शौर्य पाठीमागून येतो आणि त्याचा हात पकडतो. आणि ज्या गुंडाने पद्माला पकडून ठेवलेला असतो तो गुंडा येतो आणि ऊर्जाच्या जवळ असलेल्या शौर्यला एक जोरदार काठीचा फटका देतो. शौर्य उठतो आणि त्याच्या पोटामध्ये लाथ घालतो. तिकडून दुसरा गुंडा येतो. त्या गुंडालाही सुद्धा शौर्य मारतो. रक्ताच्या थावळ्यात असलेली ऊर्जा परत उठते आणि त्या गुंडाला ढकलून देते. शौर्य ते मस्त त्या दोघांची ढिशूम अशी पिटाई करत असतो. शौर्य त्या दोघांवर भारी पडतो हे त्यांच्या लक्षात येतं आणि तो तिथून पळून जातात. आता ऊर्जाला खूप मोठी चक्कर आलेली असते. शौर्य तिला उचलून घेतो आणि पद्माला म्हणतो, तू पटकन ऑटो बोलव, आपल्याला ऊर्जाला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे. शौर्य ऊर्जाला म्हणतो, काही होणार नाही तुला, काही होणार नाही, कळलं? आणि आता ऊर्जाला सगळं अंधुक दिसू लागतं.
ऊर्जा शौर्याच्या हातावर बेशुद्ध होऊन पडते आणि शौर्य बेशुद्ध पडताच ऊर्जा असा ओरडतो. मैत्रिणी, आजचा एपिसोड त्याने इथंच संपवला. उद्याच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत. ऊर्जाला शौर्य हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो आणि डॉक्टरला सांगतो, डॉक्टर, हिच्या डोक्यामध्ये मार लागलाय, पटकन हिच्यावर ट्रीटमेंट करा. आणि डॉक्टर म्हणतात, पण इतका मार कसा लागला? पद्मा म्हणते, आमच्यावर गुंडांनी हल्ला केला. त्यावर डॉक्टर म्हणतात, आय एम सॉरी, पोलीस कंप्लेंट केल्याशिवाय आम्ही ट्रीटमेंट करू शकणार नाहीत. आणि इकडे शिखरे विक्रांतला म्हणतो, त्या अटक करणाऱ्या माणसांना पकडलंय पोलिसांनी. आणि कोर्टात जात असलेला भजन हर्षवर्धनला म्हणतो, सर, पद्मावर अटॅक झालाय, पण पद्मावर अटॅक कोण करील? आणि शौर्य फोनवर कोणाला तरी सांगत असतो, हे ज्याने कुणी केलंय ना, तो वाचणार नाही. मैत्रिणी, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि उद्याच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे हे पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.